आखातात शांतता प्रस्थापित करण्यास भारत कटिबद्ध आहे असं संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांना पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलंय। यूएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीच्या दौऱ्यावर सध्या ते आहेत। मोदी 6 दिवसात 5 देशांचा दौरा करणार आहेत। यूएई दौरा संपन्न झालेला आहे आणि यूएई सरकारशी अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी सुद्धा केलेली आहे। इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते पायाभूत सुविधा साठी यूएई भारतामध्ये जवळपास 5 अब्ज डॉलर्स एवढं इन्व्हेस्ट करणार आहे। संरक्षणाच्या संदर्भामध्ये यूएई आणि भारत त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक डिफेन्स पेट्रोलियम पार्टनरशिप जी आहे, त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक डिफेन्स पार्टनरशिप ज्याला म्हणतो सामरिक संरक्षण भागीदारी ही त्या ठिकाणी होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं गुजरातमध्ये शिप रिपेअर क्लस्टर जे याचीही त्या ठिकाणी निर्मिती होणार आहे। तर या यूएई दौऱ्यातील करार नेमके कोणते झालेले आहेत ते आता बघूयात। भारत यूएई मध्ये सामरिक संरक्षण भागीदारीचा आराखडा आखला गेलेला आहे, त्या संदर्भात करार झालेला आहे। आपत्कालीन पेट्रोलियम साठे उभारण्यासंदर्भातला सामंजस्य करार झालेला आहे। एलपीजी पुरवठ्यासंदर्भातला सामंजस्य करार झालेला आहे। गुजरातच्या वडिनारमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र उभारण्यासाठीचा करार सुद्धा मोदींच्या या यूएई दौऱ्यादरम्यान केला गेलाय। आरबीएल बँक सम्मान कॅपिटलमध्ये यूएई कडून 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली गेलेली आहे।